आठवड झालं बोंबला लागलं कुत्रा घेऊया म्हणून. आणि तुला पाळले ते कमी आहे का त्या जनावरांनी आणून ठेवायचं घरात. त्याचं हरलेलं मुतलेलं काढायचं तर चड्डी दूध माहिती का तुला? ठीक आहे तुझी बायको आल्यावर पण तुमचं वेगळं राहावा जावा. तुमच्या घरात काय डुक्कर पाळायचं आहे, काय कुठलं जनावर पाळायचं तिथं पाळत बसा. त्यावर कसं बघा पोरं कुत्र्याला घेऊन असं मोबाईलमध्ये थोबाड घेऊन बसत असतात. तसं याला फॅशन मारायचं असेल म्हणजे 4 पोरी म्हणणार हा माय गॉड हे कुत्र्याला गुप्त्रा लागलंय पोरग म्हणजे ह्याला पोरी पटणार. हे लढतर करायसाठी मला वाटते बघा. हे असं हे चालू आहे. काय सांगतोस हे मावशी काय सांगणार फोनवर ते त्यांच्या साईडच्या घरातून असं कुत्रं पाळलेलं 6 जणांना चावलंय केस आणि ऍडमिट बसले तर बघा वाजवत. ह्याच्या गर्लफ्रेंड सोडून गेली आहे. इथं माणसांवर विश्वास ठेवायचा मी ना. आणि हे घेरणं कुत्र्यांचा मुख्य जनावर विश्वास ठेवायला लागले. येऊन चावलं की बसते की बोंबलत. हो सासूबाई तुमच्याकडे कोपरापासून हात जोडतो. तुम्ही ह्याच्यामध्ये पडूच नका. सगळं चांगलंच आहे म्हणतोय मी. असू दे त्या जनावरला पण आधार मिळाला हो. पण ही घेरणी तुम्हाला सांगतो स्वतःच्या आई वडिलांना आधार द्यायचं सोडून त्यांना वृद्धाश्रमात ठेवतात आणि ते रस्त्यावर जनावर घरात आणून ठेवतात. एक टाइमचं आई बाबाला जेवायला द्यायचं होत नाही. त्या कुत्र्याचं खायचं बघितलं का तुम्हाला अटॅक इथं चाशीला वर गटकशीला तर ग बसा मध्ये पडू नका. असं काय वाटतंय मला कळत माहित नाहीये. मला सगळं माहिती आहे. जनावर असते की नाही माणसांपेक्षा पण लई पट्टीनं जीव लागते. हा आणि ते जरी मुका असलं तर बोलत नसलं की त्याच्या त्याला डोळ्यातनं कळते त्याला किती आपल्या माणसांबद्दल आपुलकी आहे, किती जिव्हाळा आहे, प्रेम आहे, सगळं कळतंय मला. हा पण जेव्हा हेच कुत्रं सोडून गेलं का नाही तर माणसाचं जगणं मुश्किल होते. लक्षात ठेवा. अहो ते एवढं जीव लागतंय की नाही रोजची सवय झालेली असते आपल्याला आणि एक दिवस अचानक ते गेलं आपल्याला सोडून. काय होतंय की आता मी जवळनं सगळ्यांच्या स्वतःच्या डोळ्याने बघितलंय मी. सोपं नसतंय. अहो माणूस गेला आपण दिवस पचवू शकतोय आपण परत कामाला लागतोय. पण तुम्हाला सांगतो जनावर जर आपल्याला सोडून गेलं का नाही सोपं नसतंय. ते दुःख पचवलं मी लई जणांचं बघितलंय आणि हेच दुःख मला कधी माझ्या पोरग्याला द्यायचं नाहीये. जरा विचित्र वाटायला लागले मला माहिती आहे. लई इमोशनल व्हायला लागले मी. पण हे सत्य परिस्थिती आहे हो. सोपं नसतंय. जनावर आपलं गेलेलं एवढं त्याला जीव लावायचं एवढं तर हाताच्या फोडासारखं जपायचं आणि नंतर अचानक दिवस ते आपल्याला सोडून जाणार. सोपं नसते होते. आणि तुम्हाला माहितच आहे ना आपलं पोरगं केवढं हळवा आहे. त्यापेक्षा नकोच ते लढतरच नको आहे मला माझ्या आयुष्यात. हाय तिथं त्यांच्या जाग्या आयुष्यात सुखी राहू दे. आपल्याला जेवढं होईल का नाही बाहेरच्या कुत्र्यांना आपण सांभाळायचं त्यांना सगळं खायला प्यायला घालायचं. घरात तेवढं काढ नका. मला ते नकोच आहे. लढतरच नको आहे माझ्या घरात मला.